प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, फक्त आपल्या चालण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून आपल्या आरोग्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधार करू शकतो, ते आपल्याला माहीत नसते. बऱ्याचदा आपल्याला असंसर्गम अनेक आजार असतात, जसं BP असतात, शुगर असते किंवा अनेक हृदयविकार असते. अशा प्रकारचे अनेक आजार असतात, ज्यामध्ये आपण फक्त चालण्याच्या पद्धतीने बदल केलं तर त्या आजारामध्ये आपल्याला मोठा फायदा होतो किंवा ते आजार दूर होत असतात, ते आपल्याला माहीत नसतात. बिना काही खर्च करता, ₹1 खर्च न करता देखील आपण आपल्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधार करू शकतो, फक्त चालण्याच्या पद्धतीमुळे. ना महागडं जिम, आजकाल महागडं जिमला जातो म्हटलं, जिम करतो म्हटलं किंवा जिमचा वापर करून आपल्या आरोग्यामध्ये बदल करतो म्हटलं किंवा आपलं आरोग्य सुधारतो म्हटलं, तरी आज जिमला जाण्याकरिता बराचसा पैसा लागत असतो किंवा जिमची फीज ही जास्त असते. त्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीला ते संभव नसते की जिमला जाईल आणि आपल्या आरोग्यामध्ये सुधार करेल. कारण आज जिमला जातो म्हटलं तरी महिन्याचे बरेचसे पैसे जिमवाल्यांना द्यावं लागते, तेव्हाच ते आपल्याला जिममध्ये समाविष्ट करत असतात किंवा जिममध्ये आपण व्यायाम करू शकतो. तर ते प्रत्येकाला शक्य नसते किंवा बरेचदा लोकांना योगा करणं कठीण वाटते किंवा योगा किंवा व्यायाम करणं त्यांना कठीण वाटत असते, त्यामुळे ते व्यायाम करत नसतात. तर फक्त आपल्या चालण्याच्या पद्धतीमध्ये आपण फरक केला, थोडासा फरक केला, तर आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे फायदे आपण मिळवू शकतो किंवा आपले आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो. त्यामुळे आपण आपल्या चालण्याच्या पद्धतीमध्ये फरक केला पाहिजे किंवा चालण्याची पद्धत आपली बदलली पाहिजे. आपण सकाळी बऱ्याचशा लोकांना सवय असते की मॉर्निंग वॉक करायची किंवा सकाळी फिरायची सवय असते, परंतु फिरण्याची एक पद्धत असते. प्रत्येकजण ती पद्धत अवलंबिले तर त्यांना व्यायाम न करता देखील अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात आणि ते 10 वर्षांनी तरुण दिसतात. जर तुम्ही योग्य पद्धतीने चालण्याची योग्य पद्धती वापरली तर तुम्ही 10 वर्षात तरुण देखील दिसता आणि तुमचे आरोग्य देखील खूप चांगले राहू शकते किंवा अनेक आजारापासून तुम्ही दूर होत असता. त्यामुळे आपले चालण्याची पद्धत एक सुयोग्य अशी चालण्याची पद्धत आपण निवडली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण चाललं पाहिजे. तर आपण बिना पैसे खर्च करता देखील आपलं आरोग्य कसं सुधारू शकतो हे मी आज तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. पण बंधू आणि भगिनींनो, आपण बरेचदा सकाळी फिरायला जात असतो किंवा व्यायाम करत असतो. बऱ्याचशा लोकांना सवय असते की सकाळी उठून फिरायची सवय असते, म्हणजे आपल्याला कमीत कमी रोज आपल्याला अर्धा तास फिरणं गरजेचं असते. जर आपण अर्धा तास फिरलं, 1-2 किलोमीटर आपण फिरलं, आपण बऱ्याचदा फिरण्याची पद्धत असते, आपण लोकांना माहीत नसते. बरेचदा लोक फिरायला तर जातात, परंतु फिरताना अगदी रमत रमत हळूहळू गोष्टी करत किंवा टाईमपास करत हळूहळू रमत गमत फिरत असतात. बिलकुल हळूहळू अशा हळूहळू पावलं उचलून बोलत बोलत आणि हळूहळू ते फिरत असतात. परंतु योग्य पद्धतीने ते फिरले किंवा चाललं तर आपला एक प्रकारचा व्यायाम होतो, आपल्या शरीरात एक प्रकारची एनर्जी निर्माण होते आणि त्यामुळे आपण आपले आरोग्य सुधारते. बरेच या चालण्याच्या पद्धतीमुळे एकतर आपलं शरीर सुडौल होत असते आणि आपण योग्य पद्धतीने चाललं तर आपल्या जर लठ्ठपणा असेल तो देखील कमी होत असतो. म्हणून आपली चालण्याची एक योग्य पद्धत आपल्याला निवडायची असते. तर बरेचसे लोक जातात तर ते हळूहळू रमत गमत फिरत असतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला पाहिजे तशी ऊर्जा किंवा एनर्जी निर्माण होत नसते. म्हणून आपण जर सकाळी फिरायला जात आहोत तर आपण निदान अर्धा तास रोज फिरणं गरजेचं आहे आणि आपण अर्धा तास रोज फिरलं तरी आपल्या आरोग्यामध्ये मोठा फरक पडत असतो आणि आपल्या शरीरात आपल्याला असलेले BP, शुगर या प्रकारचे आजार हे नॉर्मल होत असतात किंवा ते नाहीसे होत असतात आणि त्याचप्रकारे आपल्यात लठ्ठपणा देखील कमी होत असतो. आपला बांधा हा सुडौल होत असतो आणि अनेक आजारापासून आपण दूर राहत असतो. म्हणून आपण रोज जी फिरण्याची पद्धत आहे आपली योग्य केली पाहिजे. आपण रमत गमत हळूहळू न फिरता आपण लवकर जलद गतीने फिरलं पाहिजे आणि ते अर्धा तास फिरलं पाहिजे. एक निश्चित वेळ आपण ठरवला पाहिजे आणि त्याच वेळेवरती आपण रोज फिरायला गेला पाहिजे. सकाळचा फिरण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ म्हणजे सकाळची असते आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी तुम्ही जर फिरले आणि तेवढंच फिरले आणि स्पीडली फिरले, जलद गतीने फिरले तर तुमच्या आरोग्यामध्ये जे जादुई परिणाम होत असतात किंवा जादुई फायदे होत असतात ते इतर कुठल्याच व्यायामाने होत नसतात. बरेचदा आपण व्यायाम करतो, परंतु व्यायाम देखील आपण
जिमला जात असतो, पण त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. परंतु ही अगदी सोपी पद्धत आहे आणि बिना पैशाची एकही पैसा न खर्च आपण आपले आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो. म्हणून आपण सकाळी फिरताना कमीत कमी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ताच्या जवळ-जवळ आपण अर्धा तास फिरायचं आहे आणि फिरताना आपण थोडं स्पीडली लवकर-लवकर फिरायचं आहे. खूप हळू-हळू, स्लो-स्लो आणि रमत-गमत फिरायचं नाही आहे. जर तुम्ही जलद गतीने फिरला आणि फास्ट गतीने तुम्ही आपलं चालला तर तुमच्या ह्याच्यात एक वेगळीच एनर्जी निर्माण होत असते आणि आणि तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते आणि तुमचे अनेक आजार दूर होत असतात. म्हणून तुम्ही सकाळी फिरताना कमीत कमी लवकर जलद गतीने फिरायचं आहे. तर जो व्यक्ती जलद गतीने फिरतो तुम्ही बघितलं असेल, की त्यांच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. त्यांचे अनेक आजार दूर झालेले आहे. म्हणून तुम्ही देखील सकाळी फिरताना रमत-गमत न फिरता आपण जलद गतीने फिरायचं आहे. एक स्पीड वाढवायची आहे आपल्या चालण्याची. तुम्ही बघाल की तुमचं आरोग्य खूप लवकर सुधारेल. आणि बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सर्वांना नक्की शेअर करा आणि चालण्याच्या गतीमुळे कसे-कसे फायदे होतात हे नक्की सर्वांना सांगा. धन्यवाद.